सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना नम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहे. वस्त्रहरण. नाट्य रसिकांका एक धोक्याची सूचना. नाटक ऐकताना तुम्ही ज्यावेळी हसाल त्यावेळी तुमचा वस्त्रहरण झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. हा, कित्या करता? नाटक सुरू करा ना. अरे पण टाळी आहे कित्या फुकतानी, शिटी आहे कित्या वाजवता? त्या टाळी आहे पिटतात नि शिटी आहे फुकतात. भोसडीच्या ह्या जर तू माका भुतूर सांगला असतस तर तुझे काय 42 पिढी नरकात गेले असते रे. हे बघ, नाटकाचा सूत्रधार मी असे. माका प्रॉन्टिंग करू नको, नाटांका कर. चल भुतूर चल. तर मंडळी, या चकल्या प्रॉन्टरच्या बोलण्याजवळ तुम्ही काय लक्ष देऊ नको. ते का अशी मध्ये मध्ये करमडाची लय सवय आहे. तर मी काय सांगतो माझा नाटक सुरू करा. नाटक. अरे पण टाळी आहे कित्या वाजवता? टाळी वाजवून तुमचा काय फायदा होतो लो? आणि टाळी कोण वाजवता? टाळी कोण वाजवता? गावाल्यानो माझा म्हणणं ऐका घेऊन मग टाळी वाजवा. ओ गावात नाटक करूता म्हणजे काही एक एक डोक्यात तापा. तुमका माहिती आहे? तुमका काय माहिती आहे? तुमका नटीचा माहिती आहे? नटी म्हणजे सुळावरची पोळी. मुंबईसून हाडूची म्हणजे त्याचा आऊबापूच बरोबर येतो लो. असलोच तर घोव सुद्धा येतो लो. म्हणजे हो खर्च आमका परवानगा नाही. अरे वर्गणी कोण देणार नाही? गेल्या 15 वर्षाचा माझा अनुभव आहे. मी तसलोच निसको म्हणून या सगळा सण करतोय. आणि समजा गावातला एखादा पोरग्या जर नाटकात काम करू तयार झाला तर त्याचा आऊबापूच परवानगी देणार. धोतर धोत्राचा का खाली घ्या. अरे पण माझ्या धोत्राची तुझो काय संबंध? माझो नाही मग काकूंचो. त्याचा काय झाला? त्याने लक्ष ठेवू सांगले. अरे पण ह्याच्यावर ह्याच्यावर रे. हा तर मंडळी मी काय म्हणतोय धोत्राचा नाही नटीचा. अडचणीच्या नटीतून आपण अडचणीतून माझ्या लक्षात इला तू भुतूर. हा तर मंडळी मी काय म्हणतोय नटीच्या अडचणीवर जर विश्वास ठेवतो तर तालमीक जागा मिळणार नाही. आणि मिळालीच तर नेमकी देवळात. आता देवळात तालमी करूचे म्हणजे काही एक एक डोक्यात तापा. दर 4 दिवसांनी कोणाच्या नाही कोणाच्या घरात कोणतरी जन्माक येता नाही तर खापता तरी. म्हणजेच सुये आणि सुतकात देवळात तालमी घेऊ घेणत नाही. या अडचणीचं तुम्ही विचार काय त्या माणसांवर झाडा किती चढाम बसली. त्या झाडावर माणसं बसली असत. अरे भोसडीच्या पिंपळावरच्या मुंडियासारखं मगाल पण तू माझ्या मानगुटीवर किती बसलस. चल भुतूर. तर मंडळी झाडावरची माणसा खाली उतरल्याशिवाय मी काय नाटकात सुरुवात करतोय ना. माका धमकी देऊ नको. तुमच्या धमके घाबरणारा होता तो सरपंच नाही. अरे गेली 15 वर्ष या गावात सरपंच म्हणून वावरतय. गावची शिस्त बिघाडता का माने. Sample complete. Ready to continue?